नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीस. आज आपण बघणार आहोत अंगणवाडी संबंधीचा जो कोर्ट निर्णय आहे तो बघणार आहोत. तर आणि आजचा हा भाग 1 आहे. आता अशी सिरीज आपण घेऊन येणार आहोत ज्यामध्ये की कोर्ट निर्णय तुमच्यापर्यंत मी आणण्याचं काम करणार आहे आणि त्यामध्ये काय निकाल लागलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या बाजूने लागलेले आहेत की विरुद्ध लागलेले आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सांगणार. तर बघा, आजचा जो आपला विषय आहे किंवा जो कोर्ट निर्णय हा आहे की मदतनीस ताईची याचिका या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे. आता बघा, याचिका काय टाकली होती की सेविका पदावर त्यांना नियुक्ती देण्यात यावी आणि त्या जी पात्रता आहेत त्या पात्रतेमध्ये बसत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु पात्रता शिथिल जे प्रकरण आहे यामध्ये त्या बसलेल्या नाही आहेत आणि म्हणून त्यांची जी नियुक्ती आहे ती नाकारण्यात आली. आता नेमकं काय झालं सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अंगणवाडी सेविकाताई मदतनीस पात्रता शिथिलता म्हणजे काय, पात्रतेची जी शिथिल असतात ते प्रकरण आहे आणि पात्रता शिथिल करणं म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी सेविका या पदाकरिता अंतर्गत भरती निघत असते, डिपार्टमेंटल भरती. तर त्या भरती अंतर्गत जे अंगणवाडी मदतनीस ताई असतात यांना डायरेक्ट जी सेविका पद आहे त्या पदाकरिता भरती त्यांना नियुक्ती त्यांची करण्यात येत असते. तर आता बघा, यामध्ये काही नियमसुद्धा असतात. तर अशातच आता एका अंगणवाडी सेविका मदतनीस ताईनं आपली जी याचिका आहे ही कोर्टात दाखल केलेली ती तुम्ही बघू शकता. कविताबाई धर्मराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर. तर 1 नंबरवर पहा, याचिकाकर्त्याचे विद्वान वकील श्री पाटील यांनी असे सादर केले आहे की याचिकाकर्ता खर्डी गावात 10 वर्षापासून अधिक काळ अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते. सदर गावातील अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त आहे. याचिकाकर्ता 9वी उत्तीर्ण आहे. अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी याचिकाकर्त्याचा विचार करता येतो. अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी याचिकाकर्त्याचा विचार करण्याऐवजी प्रतिवादींनी जाहिरात काढली, जाहिरात जारी केली आणि ती बेकायदेशीर असून 13/8/2014च्या शासन निर्णयानुसार प्रतिवादींना शैक्षणिक पात्रता शिथिल करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. बघा, कोणत्या शासन निर्णयानुसार, 13/8/2014च्या. तर बघा, विद्वान वकील आपला युक्तिवाद सिद्ध करण्यासाठी 2006 महा LJ 400मध्ये नोंदवलेल्या लाजोशी राजाराम पुढे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात या न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालावर अवलंबून आहेत. प्रतिवादी क्रमांक 2 आणि 3चे विद्वान वकील श्री सोनवणे यांनी असे सादर केले आहे की याचिकाकर्ता अंगणवाडी सेविका पदासाठी पात्र नाही. अंगणवाडी सेविका पदासाठी पात्रता 10वी उत्तीर्ण आहे. याचिकाकर्त्याकडे ही पात्रता नाही. आवश्यक पात्रतेचा योग्य उमेदवार उपलब्ध नसल्यास 10वी उत्तीर्ण होण्याची अट शिथिल केली जाऊ शकते. बघा काय लिहिलेलं यांनी, 10वी उत्तीर्ण जर उमेदवार हजर नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास मग मात्र 9वी पास असलेल्या अंगणवाडी मदतनीसांना सुद्धा या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे. परंतु त्या ठिकाणी 10वी पास कुणीही अर्ज दाखल केलेला नसावा. तर त्यानंतर बघा, इथं विद्वान वकील असे सादर करतात की जाहिरातीनुसार 10वी अर्हता असलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज केला आहे. अर्जदाराची पात्रता 10वी उत्तीर्ण नाही हे मान्य आहे. अर्जदार 9वी उत्तीर्ण आहे. अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर अर्जदारांची पात्रता 10वी उत्तीर्ण असती तर स्वाभाविकच याचिकाकर्त्याची थेट अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती होऊ शकली असती, कारण ती त्याच गावात अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहे. तथापि अर्जदाराकडे ही पात्रता नाही. पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास पात्रतेत शिथिलता विहित केलेली आहे. जर जाहिरातीनुसार पात्र उमेदवार अर्ज करत नसेल तर निश्चितच अर्जदाराची पात्रता शिथिल करण्यात येते आणि त्याचा विचार केला जाऊ शकतो. जर जाहिरातीनुसार पात्र उमेदवार उपलब्ध असतील तर निश्चितच याचिकाकर्त्याच्या विनंतीचा विचार केला जाऊ शकत नाही. तर बघा, आपण आता हे प्रकरण आपल्या देशी भाषेमध्ये एक प्रकारे आपण जाणून घेऊया की नेमकं काय झालं आणि कोर्टानं निर्णय काय दिला. तर बघा, एक अंगणवाडी मदतनीस ताई ज्यांनी की रीट याचिका दाखल केली आहे कोर्टामध्ये,
त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मी 10 वर्षापासून एका अंगणवाडी म्हणजे एका गावामध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहे आणि तिथं अंगणवाडी सेविकेचं जे पद आहे ते रिक्त आहे आणि त्यासाठी मी पात्र आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यांचं जे शिक्षण होतं हे 9वी पास होतं, त्या 10वी पास नव्हत्या। तर आता तुम्हाला माहीत आहे 10वी पास किंवा मग 12वी पास आता पात्रता लागत आहे अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका पदासाठी। तर आता त्यांच्याकडे ते पात्रता नव्हती, परंतु 10 वर्ष झाले त्यांना तिथं मदतनीस म्हणून कार्य केलं होतं, म्हणून त्यांनी याचिका कोर्टात दाखल केली। कारण की जे कार्यालयीन मंडळी आहे, अधिकारी आहेत, त्यांनी तिथं सेविका पदाची जागा भरण्यासाठी जाहिरातसुद्धा काढली होती की अर्ज दाखल करा। म्हणजे आता तुम्ही बघा जाहिरात काढल्यानंतर तर खूप सारे अर्ज येतीलच, परंतु या अंगणवाडी मदतनीस ताईंचं असं म्हणणं होतं की मी 10 वर्षापासून इथं काम करत आहे आणि म्हणून मला प्राधान्य देण्यात यावं, परंतु त्या 9वीपर्यंत शिकलेल्या असल्यानं त्यांना या पदावर नियुक्त केल्या जात नव्हतं, म्हणून त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली आणि कोर्टामध्ये आपली न्याय मागितला। तर आता कोर्टाने यासाठी सर्व विचार केला, सगळं काही बघितलं, तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं आहे की ॲक्च्युली सेविका पदासाठी 10वी पास असणे गरजेचं आहे। शिथिलता देण्यात येते, तुम्ही जर 9वी पास असाल, अंगणवाडी मदतनीस ताई असाल, 10 वर्ष तुम्हाला काम करून झालेले असतील, परंतु तुम्हाला शिथिलता त्याच वेळेस मिळते म्हणजे तुम्ही 9वी पासवरही अंगणवाडी सेविका पदावर रुजू होऊ शकता, डायरेक्टली तिथं नियुक्ती तुमची होऊ शकते। पण कधी त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या वेळेस कोणताही अर्जदार किंवा मग कोणीही त्या ठिकाणी अर्ज 10वी पास किंवा 12वी पास असे कोणीही अर्जदार दाखल करत नसेल, त्या ठिकाणी या पदासाठी जर अर्ज कुणीही दाखल करत नसेल, म्हणजे तिथून तेवढ्यात कोणताही तिथं एकही अर्ज येत नाही आहे या पदासाठी, तर मग मात्र अंगणवाडी मदतनीस ताईला तिथं नियुक्त केल्या जाऊ शकते। म्हणजे तिथं कुणी आहेच नाही, फक्त अंगणवाडी सेविका मदतनीस ताईच आहे आणि त्याच मग त्यांची जी 9वी पासवरही त्यांना तिथं लावू शकतात, कारण की मग तिथं जी पात्रतेची अट आहे हे शिथिल केल्या जाते। परंतु जर अर्ज येत असतील त्या गावातील इतरत आणखीनही काही अर्जदार असतील, ते अर्ज करत असतील, तर मग मात्र या अंगणवाडी मदतनीस ताईंना तिथं नियुक्ती मिळणार नाही, कारण की त्यांचे जे शिक्षण आहे ते 9वी पास आहे, परंतु 10वी पासवाले अर्जदार अर्ज करत आहेत, तर मग मात्र या अंगणवाडी मदतनीस ताईला सेविका पदावर डायरेक्टली नियुक्ती देण्यात येणार नाही असं कोर्टानं सांगितलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे ही जी शिक्षणाची शिथिलता वयाची पात्रता आहे, शिक्षणाची जे पात्रता आहे ते शिथिल करण्यात येते, पण कधी ज्यावेळेस कोणीही अर्जदार नसेल, कुणीही अर्ज करास तयार नसेल, आणि म्हणून जर अंगणवाडी मदतनीस 9वी पास असेल तरीही 10वी पास नसेल तरीही त्यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार जर कोणीही अर्जदार सापडला नाही तर। परंतु यांच्या प्रकरणामध्ये असं आहे की अर्जदारांनी खूप सारे अर्ज केलेले, 10वी पास 12वी पास यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मग मात्र यांना तिथं नियुक्त केल्या जाऊ शकले नाही, कारण की खूप सारे अर्जदारांनी अर्ज केले होते आणि म्हणूनच यांना शिथिलतेचा जो नियम आहे तो त्यांना बसला नाही आणि त्यांना इथं नियुक्त केले गेले नाही, म्हणून त्यांनी कोर्टात धाव घेतली। परंतु कोर्टाने सुद्धा हेच मान्य केले आणि त्यांची याचिका फेटाळली आणि त्यांची नियुक्ती नाकारण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा हा कोर्ट निर्णय लागलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।